नमस्कार. आज आपण अशा एका क्षेत्राबद्दल बोलणार आहोत ना, जे फक्त टेक्निकल नाहीये, तर प्रचंड क्रिएटिव्ह आहे. एक असं जग जिथे आकडे चक्क बोलतात आणि आपलं भविष्य ठरवतात. चला तर मग डेटा सायन्सच्या या भन्नाट दुनियेत एक चक्कर मारून येऊया. चला थेट मुद्द्यावर येऊया. एक प्रश्न आहे. जरा विचार करा की या 21व्या शतकातली सगळ्यात आकर्षक म्हणजे सेक्सी नोकरी कोणती असेल? आणि उत्तर आहे डेटा सायंटिस्ट. आणि हे मी माझ्या मनाने नाही सांगत, तर हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूने हे जाहीर केलंय. आता बघा, या एकच वाक्यातून आपल्याला कळतं की हे क्षेत्र किती महत्त्वाचं आणि पॉवरफुल आहे. आता साहजिकच आहे, एवढी महत्वाची नोकरी म्हटल्यावर पगार पण तगडा असणारच. तर सरासरी एका डेटा सायंटिस्टला वर्षाला मिळतात तब्बल $1,44,000. हो, म्हणजे ह्या आकड्यावरूनच या क्षेत्राचं आर्थिक महत्त्व आपल्या लक्षात येतं. आणि मागणीचं काय, तर अमेरिकेतला आकडा बघा. तिथे जवळपास 1.5 मिलियन म्हणजे 15 लाख अशा मॅनेजर्सची गरज आहे, ज्यांना डेटा कळतो, ज्यांना डेटा वापरता येतो. विचार करा किती मोठा आकडा आहे हा. आणि हे इथेच थांबत नाही. याच्याही पुढे जाऊन एकदम खोलवर विश्लेषण करू शकणारे जवळजवळ 1,90,000 तज्ज्ञ कमी पडतायत. म्हणजे तुम्ही विचार करा कुशल लोकांची किती आणि कशी गरज आहे. तर मग प्रश्न हा आहे की या नोकरीला सर्वात आकर्षक का म्हणतात? ह्यामागे ना खरं तर 2 मुख्य कारणं आहेत, आणि हीच कारणं या क्षेत्राला इतकं स्पेशल बनवतात. पहिलं कारण म्हणजे डेटा सायंटिस्टकडे एक खूपच रेअर क्वालिटी असते. म्हणजे काय, तर विस्कळीत इकडे तिकडे पडलेल्या डेटामधून काहीतरी अर्थपूर्ण शोधून काढणं, त्यातलं व्हॅल्यू बाहेर काढणं. आणि दुसरं कारण म्हणजे ह्या कौशल्याला मागणीच इतकी आहे, कारण याच माहितीच्या आधारावर कंपन्यांना इतरांच्या पुढे जाण्याचा मार्ग सापडतो. ठीक आहे, मग एक चांगला डेटा सायंटिस्ट बनण्यासाठी लागता तरी काय? आपण याला असं समजूया की ही एक रेसिपी आहे, आणि त्यासाठी आपल्याला 3 खास घटक लागतात. ड्र्यू कॉन्वेचा एक प्रसिद्ध वेन डायग्रॅम आहे. त्यानुसार हे 3 घटक म्हणजे 1. कोडिंग किंवा हॅकिंगची क्षमता, दुसरं गणित आणि स्टॅटिस्टिक्सचं पक्कं ज्ञान, आणि तिसरं त्या विषयातली तज्ज्ञता, ज्याला डोमेन एक्सपर्टीज असं म्हणतात. चला, पहिला घटक बघूया, कोडिंग आणि हॅकिंग. आता हॅकिंग म्हणजे काहीतरी चुकीचं करणं नव्हे, तर इथे याचा अर्थ आहे की वेगवेगळ्या अगदी विचित्र ठिकाणांहून डेटा गोळा करणं आणि त्याला विश्लेषणासाठी तयार करण्याची क्रिएटिव्हिटी. दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे गणित आणि स्टॅटिस्टिक्स. हे ज्ञान का गरजेचं आहे? कारण यामुळेच आपल्याला कळतं की कोणती पद्धत वापरायची, आणि समजा काहीतरी गडबड झाली, काहीतरी विचित्र रिझल्ट आले, तर नेमकं काय चुकलंय हे शोधायची ताकद आपल्याला याच ज्ञानामुळे मिळते. आणि तिसरा आणि माझ्या मते सगळ्यात महत्त्वाचा घटक डोमेन एक्सपर्टीज. म्हणजे काय, तर तुम्ही ज्या फील्डमध्ये काम करताय, मग ते हेल्थकेअर असो, बिझनेस असो किंवा सायन्स, त्या क्षेत्राची तुम्हाला सखोल माहिती हवी. त्याशिवाय त्या आकड्यांचा खरा अर्थ कधीच लागणार नाही. आणि जेव्हा हे तिन्ही एकत्र येतात ना, कोडिंगची ताकद, गणिताची अचूकता आणि विषयाचं ज्ञान, तेव्हाच खऱ्या अर्थाने डेटा सायन्स तयार होतं. हाच तो मॅजिकल पॉइंट आहे. ओके, तर ही सगळी कौशल्य तर समजली, पण डेटा सायंटिस्ट याचा वापर करतात कसा? तर बघा, डेटामधून थेट निर्णयापर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग आहे, एक प्रोसेस आहे, आणि ती 4 टप्प्यांची आहे. तर हा प्रवास 4 स्टेप्समध्ये होतो. पहिली स्टेप आहे प्लॅनिंग, म्हणजे ध्येय ठरवणं. मग येते डेटाची तयारी, म्हणजे डेटा गोळा करायचा, तो स्वच्छ करायचा. तिसरा टप्पा म्हणजे मॉडेलिंग, जिथे एक स्टॅटिस्टिकल मॉडेल बनवून ते तपासलं जातं. आणि शेवटचा टप्पा म्हणजे फॉलोअप, जिथे मिळालेले निष्कर्ष लोकांसमोर मांडले जातात आणि त्यांचा वापर सुरू होतो. आता डेटा सायन्समध्ये ना एक मोठी गमतीशीर कल्पना आहे, युनिकॉर्न. युनिकॉर्न म्हणजे अशी एक व्यक्ती जिला हे सगळं काही येतं, म्हणजे ती एकटीच सगळं करू शकते. पण खरंच अशी व्यक्ती अस्तित्वात असते का? याला फुल स्टॅक युनिकॉर्न असं म्हणतात. म्हणजे एक अशी काल्पनिक व्यक्ती जी कोडिंगमध्ये, स्टॅटिस्टिक्समध्ये, बिझनेसमध्ये सगळ्याच गोष्टीत एकदम एक्सपर्ट आहे. पण खरं सांगायचं तर अशी व्यक्ती सापडणं जवळजवळ अशक्य आहे. मग खरं काय आहे? तर खरं चित्र असं आहे की डेटा सायन्स हे एका व्यक्तीचं काम नाहीये, हे एका टीमचं काम आहे. एका व्यक्तीत सगळी कौशल्य शोधण्याऐवजी एक अशी टीम बनवली जाते जिथे प्रत्येकाकडे वेगळीवेगळी कौशल्य असतात, आणि ही टीमच मिळून तो युनिकॉर्न बनते, जी कुठलंही चॅलेंज घेऊ शकते. आता बघा, डेटा म्हणजे एक मोठी शक्ती आहे, आणि मोठ्या शक्तीसोबत येते मोठी जबाबदारी. या डेटामधून मिळालेल्या माहितीचा लोकांवर, समाजावर खूप मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे काही नैतिक बंधनं पाळणं हे खूपच गरजेचं आहे. जसं डॉक्टर शपथ घेतात की
सर्वात आधी कुणाचंही नुकसान करू नका. तसंच काहीसं तत्त्व डेटा सायन्समध्येही लागू होतं. ही एक मोठी मार्गदर्शक गोष्ट आहे. याचाच अर्थ आपल्याला काही गोष्टींची खूप काळजी घ्यावी लागते, जसं की लोकांच्या खाजगी आयुष्याची आणि माहितीची गोपनीयता जपणं, त्यांचा डेटा सुरक्षित ठेवणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जे अल्गोरिदम किंवा सिस्टीम बनवतो त्यात काही पक्षपातीपणा तर नाही ना हे तपासणं आणि त्यावर अंधाळा विश्वास न ठेवणं. प्रत्येक डेटामध्ये ना हजारो लाखो कथा दडलेल्या असतात. त्या आपल्याला सांगतात की आपण कुठून आलो आणि कुठे जाऊ शकतो हेही दाखवतात. तर मग आता खरा प्रश्न हा आहे की या प्रचंड मोठ्या डेटाच्या शक्तीचा वापर करून आपण पुढचे कोणते प्रश्न विचारणार आहोत आणि त्यातून कोणत्या